आपल्या लाडक्या चॅनलवर CKRK ट्रॅव्हल लाईफ वर घेऊन आलो आहे चिखलदरा दर्शन। चिखलदरा याचं आधीचं नाव चिखलदरा होतं आणि इथला ऐतिहासिक वारसा इंग्रजकालीन वारसा महाराष्ट्र राज्यातील पहिला तालुका इंग्रजांची राजधानी महाराष्ट्राला हे थंड हवेचं ठिकाण आज आपण पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। वेगवेगळे पॉइंट्स इथे आहेत आणि संपूर्ण माहितीसह तुमच्यासाठी घेऊन येतोय चिखलदरा। तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण आनंद मिळेल आणि माहितीसह तुम्हाला इथे येण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला। तर चला तुमच्यासाठी एक्सप्लोर करतोय कमी पैशातला टूर नेहमीप्रमाणे चिखलदरा। आता महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण विदर्भाचं लोणावळा ज्याला म्हटलं जातं ते चिखलदरा एक्सप्लोर करत आहोत CKRK ट्रॅव्हल लाईफ। ये हसी वादिया ये खुला आसमान। सातपुडा पर्वत रांगेत वसलेलं थंड हवेचं ठिकाण विदर्भाचं लोणावळा चिखलदरा। येथे पोहोचायचं कसं? बाय रोड तुम्ही इथे पोहोचू शकता। सातपुडा पर्वतीय रांगेत पर्वतीय शृंखला पार करत तुम्ही परतवाडा मार्गे येथे पोहोचू शकता। धामणगाव ते चिखलदरा घाटाचा रस्ता असल्यामुळे तिथे वेळ लागेल। बाय रोड तुम्हाला हा सोयीस्कर पडेल। बाय ट्रेनने सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। सुरुवातीला बडनेरा रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्टेशन आहे आणि इथे सर्व प्रकारच्या रेल्वे थांबत असतात, त्यामुळे चिखलदरा यायसाठी बडनेरा रेल्वे स्टेशन सोयीचे ठरेल। बाय एअर सुद्धा तुम्ही इथे पोहोचू शकता। सर्वात जवळचे एअरपोर्ट नागपूर हे आहे। नागपूरवरून तुम्हाला पुन्हा एकदा बसनेच प्रवास करावा लागेल, नागपूर ते परतवाडा। तर चला एक्सप्लोर करूया CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत चिखलदरा दर्शन। आपल्या परतवाडा ते धामणगाव गडी हा जवळपास 15 किलोमीटरचा रस्ता आहे। धामणगाव गडीवरून एक चेकपोस्ट लागतं, तिथे आपल्या कारचे 50 रुपये फी आहे आणि त्या धामणगाव गडी क्रॉस केल्यानंतर आता आपण इथे आहोत आणि इथून पूर्ण घाटाचा रस्ता लागणार आहे। नागमोडी वळण आहे, वाहने सावकाश चालवा। या घाटाची सुद्धा संपूर्ण माहिती चिखलदऱ्याची तुम्हाला देणार आहोत। तर आता हा घाट सध्या तरी एक्सप्लोर करूया आणि चिखलदरा इथून 15 किलोमीटर दूर आहे। CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत आहात आणि चिखलदरा एक्सप्लोर करतोय आपण आपल्याच लाडक्या CKRK सोबत। चिखलदरा घाटातून आता आपण प्रवास करतो। या घाटातून तुम्ही प्रवास करत असताना खिडकीचे काच पूर्ण बंद करा, AC मध्ये चला, कारण दमट वातावरण आहे आणि ऑक्सिजन लेवल वर चढताना फार कमी होते आणि ते ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तुम्हाला उलटीचा मळमळ होण्याचा त्रास उद्भवू शकतो। त्या अनुषंगाने आपण पूर्ण काचा बंद करून ACतच प्रवास करा आणि काही क्षणातच आपण पोहोचतोय चिखलदरा घाट। सध्या आपला सर्व आहे जवळपास 10 किलोमीटर अंतर बाकी आहे। 20 किलोमीटरचा घाट आहे। आपण गडीपासून तो लागतोय आणि पुढे जातोय। एक बात तो है दोस्तों कि असली मजा मंजिल का नहीं रास्तों का। विदर्भाचं नंदनवन सतत नागमोडी वळण घेत असलेला हा रस्ता आमच्या चिखलदरा प्रवासाची उत्कंठा शिगेला पोहोचत होता। पण ते म्हणतात ना, सफर खूबसूरत है मंजिल से भी, आणि आम्ही सातपुडा पर्वतीय शृंखला पार करीत होतो। घनदाट जंगल, वाटेत रस्त्याच्या कडेला दिसणारे स्थानिक रहिवासी आणि निसर्गाची आगळी वेगळी ठेवण व त्याचे नयनरम्य सौंदर्य, हे सर्व डोळ्याचे पारणे फेडणारे विलोभनीय दृश्य आहे। असं म्हणतात, आयुष्यात माणसं दुःख देऊन जातात पण निसर्ग नाही। त्यामुळेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण एक्सप्लोर करीत आहोत विदर्भाचं नंदनवन चिखलदरा। चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो आणि डेस्टिनेशनला पोहोचल्यावर ते प्रेम मिळाल्यासारखं वाटतं आणि तेच हे प्रेम चिखलदरा। पोहोचलोय आपण इथे आणि इत्तंभूत माहिती घेऊया चिखलदरा प्रवासाची। चिखलदरा जवळच मोठा येथे जगातील पहिले गणपती संग्रहालय तयार करण्यात आलेले आहे। येताना आधी आपण नंद उद्यान गणपती संग्रहालय बघावे, ज्याचा ब्लॉग आपण आधीच बनवलेला आहे चिखलदऱ्याच्या पहिल्या पार्टमध्ये, आणि याची संपूर्ण माहितीसह व्हिडिओ बघायचा असल्यास
वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपण हा ब्लॉग बघू शकता. नंद उद्यान गणपती संग्रहालय. नंद उद्यान गणपती संग्रहालय बघितल्यानंतर आपण चिखलदरा एक्सप्लोर करण्यासाठी जात आहोत. गणपती बाप्पा मोरया. 2 ते 2.5 तासाचा प्रवास आपल्याला करावा लागलेला आहे आणि आता आपण चिखलदरा इथे पोहोचलेलो आहोत. येताना प्रवासात आपल्याला गणपती स्मारक दिसलं आहे मोठा, ते आपण एक्सप्लोर केलं. आता आपण चिखलदरा इथे पोहोचलो आहे. गाडी पार्क केलेली आहे. हॉटेल रूम कडे जाऊया. इथे चेक इन केलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला रूम दाखवेल मी थोड्या वेळात. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. हॉटेल रूम मध्ये आलेलो आहोत आणि 102 नंबरची रूम आपण घेतलेली आहे आणि मी इथे तुम्हाला रूम दाखवतोय. खूपच छान अशी व्यवस्था इथे आपली झालेली आहे. रूम आहे, टीव्ही सुद्धा आहे, टाटा स्काय आणि स्मार्ट टेलिव्हिजन तुम्हाला इथे LED दिलेला आहे. बटन्स वगैरे पण खूप छान आहे. स्वच्छता खूप आहे. लॅट्रिन बाथरूम सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे इथे चप्पल सुद्धा आहे, डस्टबिन सुद्धा आहे. वॉटर हीटर, लॅट्रिन बाथरूम, वॉश बेसिन, खूपच छान सगळी व्यवस्था आहे. मी तुम्हाला रिकमेंड करतोय हॉटेल हरिदुर्ग. एकदा चिखलदऱ्यात आल्यानंतर जेवणासाठी आणि राहण्याची उत्तम व्यवस्था इथे आहे. रूम मध्ये आता तुम्हाला संपूर्ण हॉटेल रूम दाखवलेली आहे आणि आता आपण जेवण करण्यात इथं जाणार आहोत. खूपच छान अशी व्यवस्था इथे आपली झालेली आहे. चांगलं अकोमोडेशन मिळण्याची गॅरंटी आम्ही नेहमीच देतो. आणि रात्रीचं कसं वातावरण असतं चिखलदऱ्याचं, जेवण झाल्यानंतर आपण इव्हिनिंग वॉकला जाऊ. जेवणाची विशेष बाब म्हणजे या हरिदुर्ग हॉटेलचे मालक श्री हरिश्चंद्र डाकोळे व दुर्गा डाकोळे यांनी आम्हाला जेवायचे आमंत्रण दिले. लागलीच आम्ही या हॉटेलचे हरिदुर्ग नाव कसे ठेवले याबाबत आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले हरिश्चंद्र मधला हरी व दुर्गा मधला दुर्ग असे हे हरिदुर्ग. त्यावरूनच त्यांनी हरिदुर्ग हे नाव हॉटेलला दिले. अत्यंत चवीदार व रुचकर जेवण आम्ही केले. पोट तुडुंब भरेपर्यंत जेवलो, कारण आम्ही तर रोजच जेव. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि हॉटेल रूम मधून जेवण करून आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत फिरण्यासाठी. मेन एरिया जो आहे तो चिखलदऱ्याचा आहे आणि इव्हिनिंग वॉक इथे करूया आपण. तुम्हाला दाखवतो रात्रीचा व्ह्यू. शांतता असते सगळीकडे, रात्रीची शांतता आपण इथे अनुभवू शकता. मॉर्निंग, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आपण सनराईज पॉईंट बघायला जाणार आहोत चिखलदरा येथे. आणि चला सनराईज पॉईंट काय असतो ते तुम्हाला दाखवतो. सकाळचं वातावरण सुद्धा चिखलदऱ्याचं तुम्हाला दाखवतो. गाडीवर आम्ही आता उठून 5 वाजता आंघोळ वगैरे केली. हॉटेल आता आपण सनराईज पॉईंट कडे जात आहोत. हॉटेल हरिदुर्ग पासून जवळपास 3.5 किलोमीटर अंतर सनराईज पॉईंटचं आहे. तर चला एक्सप्लोर करूया सनराईज पॉईंट. सकाळचे 6 वाजले असताना आम्ही सनराईज पॉइंटला पोहोचल्यावर आमचे स्वागत केले ते इथल्या गारगार हवेने. शुद्ध ऑक्सिजन घेत आम्ही वातावरणाचा आनंद घेत होतो. लगेच आम्ही सनराईज पॉइंटकडे प्रस्थान केले. पर्यटकांना व्यवस्थित बघता यावं यासाठी स्थानिक प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था यासाठी केलेली आहे. तसेच आणि ज्या प्रकारे या सनराईज पॉइंटची हवा, थंडी हवा आणि शुद्ध ऑक्सिजन आपण घेत होतो त्या क्षणासोबतच आपल्याला एक अनुभव येत होता तो उगवत्या सूर्याचा. बघा, उगवता सूर्य थेट CKRK ट्रॅव्हल लाईफच्या माध्यमातून. इतिहासात पहिल्यांदाच एवढा छान उगवता सूर्य आपण बघितला असेल, तेही फक्त CKRK ट्रॅव्हल लाईफवर.
खूपच छान असं हे विलोभनीय दृश्य, उगवता सूर्य थेट CKRK ट्रॅव्हल लाईफच्या प्रेक्षकांसाठी. इतर पर्यटक सुद्धा त्याचा आस्वाद घेत आहेत. बघा उगवता सूर्य. या भागात आपण इथेच थांबतोय. उर्वरित चिखलदरा एक्सप्लोअर करूया पुढील भागात आणि त्यामध्ये चिखलदऱ्याबद्दलची आणखी माहिती मी तुम्हाला देणार आहोत. तर कनेक्ट राहा CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत आणि लगेच घेऊन येतोय तुमच्यासाठी पुढील भाग चिखलदरा दर्शनाचा.